खन्ना, मी हळूच पुटपुटले. पुन्हा एकदा माझ्या छातीत झटका बसल्यासारखं झालं. हे आडनाव मी कुठेतरी ऐकलं होतं, पण नक्की कुठे? मासिकात, वर्तमानपत्रात की कुठल्या प्रचार साहित्यात? आठवत नव्हतं. आरोहीने माझ्या विचारधारेतून मला बाहेर काढलं. ते या देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंब आहे, ती समजावत म्हणाली. पूर्वी ते इथेच राहायचे, पण त्यांच्या प्रासादात मोठी आग लागली आणि ते घर उद्ध्वस्त झालं. त्या घटनेनंतर त्यांनी देश सोडलं आणि परदेशात स्थायिक झाले. हे आडनाव मला ओळखीचं वाटते. मी नक्कीच ऐकले, पण कुठे ते आठवत नाही. मी तिला सांगितलं. कसं नाही वाटणार? विक्रांत खन्ना हा जगातील सर्वात मौल्यवान कार कंपनीचा मालक, तर त्याची पत्नी मन्नत खन्ना ही मॉडेलिंग इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी मॉडेल होती. लग्नानंतर तिने कारकीर्द थांबवली, पण त्यांच्या यशाने नेहमीच मधले गाजवले. मासिकांच्या पृष्ठभागावर ते नेहमीच झळकत असत. या देशात असा कुणी नाही ज्याने त्यांचं नाव ऐकलं नसेल. जो म्हणेल त्याने आयुष्यभर दगडाखालीच काढलं असावं. कदाचित मीही त्यांच्या बातम्या कुठल्या मासिकात वाचल्या असतील, त्यामुळेच छातीत ही विचित्र धडधड निर्माण झाली असावी, असं मी स्वतःला पटवून दिलं. तू म्हणालीस आग लागली, नक्की काय झालं होतं? माझ्या आवाजात नकळत कुतूहल दाटलं होतं. आरोहीचा चेहरा आनंदातून हळूहळू गंभीरतेकडे गेला. मी त्यावेळी लहान होते, पण माझ्या आईने मला त्याची गोष्ट सांगितली होती. विक्रांत आणि मन्नत यांची प्रेम कहाणी अगदी रोमिओ ज्युलिएट सारखी होती. त्यांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाला विरोध होता, पण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी झाली, श्रेया. हे ऐकताच माझ्या घशात गोळा आला. नकळत माझ्या डोळ्यातून पाणी आलं. बिचारी लहानशी मुलगी. माझ्या मनात शब्द तरळले. मग बाळ वाचलं का? मी श्वास रोखून विचारलं. अंतर्मनात कुठेतरी आशा होती की ती वाचली असेल. आरोहीने हळूच मान हलवले. नाही, त्या आगीत बाळ मृत्युमुखी पडलं. त्यानंतर विक्रांत आणि मन्नत शोकात बुडून गेले. बाळाचा अंतिम संस्कार करून ते देश सोडून गेले. आजही त्यांचं साम्राज्य कायम आहे, पण त्यांनी ती वेदना कधीच विसरली नाही. मी थरथरत डोळे पुसले. कोणत्याही आईबापाला असं दुःख सहन करायला नको. आपल्या लेकराला गमावण्यापेक्षा भयंकर वेदना नाही. आरोहीने शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला. तरीही त्यांनी आयुष्य स्वीकारलं, त्या वेदनेसोबत जगायला शिकलं. तुला माहीत आहे का, जिथे आता हॉटेल उभं आहे, तिथेच कधी काळी त्यांचं घर होतं. त्या आठवणीच्या जागेवरच त्यांनी हॉटेल बांधलं, आपल्या मुलीच्या स्मृती म्हणून. म्हणतात, आत गेल्यावर पहिल्यांदा दिसणारी गोष्ट म्हणजे श्रेयाचं चित्र. जणू ती जिवंत असती तर कशी दिसली असती. हॉटेलचं दृश्य नजरेतून नाहीसं होताच आमच्या दोघेही शांत झालो. त्या दुःखद गोष्टीने आरोहीलाही भारावून टाकलं होतं आणि माझ्या छातीत तर शब्दांनी न मांडता येईल असं काहीतरी हलत होतं. काही वेळाने कॅब थांबली. आमच्यासमोर एक छोटंसं पांढरं बंगला घर होतं. समुद्राच्या वाऱ्याचा गंध माझ्या नाकात शिरला आणि लाटांचा गुंज कानात घुमू लागला. चल आत ये, संध्याकाळी आपण किनाऱ्यावर फेरफटका मारू, सूर्यास्त पाहू, आरोहीने उत्साहाने सांगितलं. मीही तिच्या मागोमाग घरात शिरले. आत 2 खोल्या होत्या. तिने मला तिच्या खोलीशेजारील खोली दिली. पूर्वी तिच्या चुलत बहिणीची खोली, पण ती बहीण फियांसेसोबत पळून गेल्यापासून खोली रिकामी होती. आता ती माझी झाली. आरोहीने खिडक्या उघडताना तिच्या आयुष्याबद्दल सांगितलं. ती लहान असतानाच अनाथ झाली. तिच्या काकूने तिला वाढवलं, पण आईसारखं नाही. तिच्यावर कामाचा जाच टाकला, तरीसुद्धा आरोहीने कधी राग धरला नाही. किंवा माझं पालनपोषण झालं. रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा ते बरंच होतं. ती हसत म्हणाली. आता काकूही नाही आणि चुलत बहिणी नाही. ती एकटीच राहत होती. लवकरच हे घर आपल्याला सोडावं लागेल, ती उसासा टाकून म्हणाली. कर्जामुळे? मी विचारलं. हो, पण काळजी करू नकोस, आपण दुसरीकडे जागा शोधू, तिने स्वतःला सावरून हसत म्हटलं. क्षणभरात ती उठली आणि माझा हात धरला. तुला चॉकलेट कुकीज आवडतात ना? मी आत्ता बनवते. नाही म्हणणार कोण? मी हसले. स्वयंपाकघरात मला खुर्चीत बसून तिने कामाला सुरुवात केली. मी मदत करायला गेले तर तिने नकार दिला. तू फक्त बघत बस, मी करीन. मी हसून मान डोलावली. तेवढ्यात तिने काउंटरवरून एक मासिक उचललं आणि माझ्या हातात दिलं. जर कंटाळा आला तर हे बघ, शहरातील सर्वात हॉट बॅचलर्सची यादी आहे, मजा येईल. तिच्या डोळ्यात खट्ट्याळ चमक होती. मी मासिका उघडलं. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, टॉप 10 साऊथ आफ्टर बॅचलर्स इन टाउन. पहिलं पान पाहताच माझ्या चेहऱ्यावरचं हास्य गुंतलं. ते नाव पाहताच माझ्या छातीत
हृदय धडधडू लागलं. अर्जुन, मी पुटपुटले. क्षणभरात माझ्या शिरांमध्ये रक्त वेगानं धावू लागलं. नाडी वेडीवाकडी धावू लागली. हे नाव, हे चेहरा इतकं जवळचं का वाटतंय? मासिकातल्या त्या पुरुषांच्या छायाचित्रात काहीतरी होतं, असं काहीतरी ज्यामुळे माझं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं. त्याच्या निळसर डोळ्यांनी मला जणू आरपार भेदलं. श्वास अडकला. ते डोळे इतके निर्मळ, इतके खोल होते की जणू एखाद्या स्वच्छ तलावात पाहत होते. त्या नजरेत एक अद्भुत आकर्षण होतं, जणू स्वर्ग, साहस आणि परमानंदाची झलक. मी नकळत घशातला कोरडा घोट गिळला. त्याच्या परिपूर्ण चेहऱ्यावरून माझे डोळे फिरत राहिले. प्रत्येक कोणावर कोरलेली शिल्पाकृतीसारखी त्याची रचना. मी स्वतःलाच विचारलं, मी याला आधी कुठे भेटले का? शक्यच नव्हतं, पण मन सांगत होतं की मी त्याला कुठेतरी ओळखते. आरोहीने माझ्या चेहऱ्यावरच्या लालीकडे पाहिलं आणि खट्ट्या हसली. म्हणजे तुला तो आवडतो, बरोबर? तिने चिडवत विचारलं, हातातलं भांडं ढवळणं न थांबवत. ती हसली. मलाही तो आवडतो, पण दुर्दैवाने तो आता लग्न झालेला आहे. मी दचकले. लग्न झाले? माझ्या मनात निराशेचा एक लोंढा आला. हो, अर्जुनने नुकतंच लग्न केले, प्रियासोबत. 3च दिवसापूर्वी. शॉटगन वेडिंग म्हणतात त्याला. मी थोडं टीव्हीवर पाहिलं होतं, पण मी लगेच बंद केलं, कारण ती बाई मला आवडलीच नाही. तिच्याकडून विचित्र नकारात्मक ऊर्जा पसरते असं मला वाटतं. आरोहीने खांदे उडवले आणि पुन्हा मिश्रण ढवळायला लागली. त्याचं लग्न झालंय? माझ्या मनात वारंवार तोच विचार घुमू लागला. माझ्या खांद्यावर जणू एखादा दगड पडला. मी त्याला कधीच भेटले नाही, पण तरीही ही बातमी माझं मन मोडून गेली. कदाचित मी माझं स्मरणशक्ती गमावण्यापूर्वी हाच माझा आवडता सेलिब्रिटी होता का? म्हणूनच आता मला इतकं दुःख होतंय का? हा मूडच बिघडला. आरोही डोकं हलवत उतरली. माझा बालपणाचा क्रश संपला. त्याने मेंदूसाशी लग्न केलं. तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून माझ्या ओठांच्या कोपऱ्यात हसू फुललं. ती खरंच त्या देखण्या अब्जाधीशाची मोठी चाहती होती. प्रिया सुंदर आहे, मान्य, पण मला ती कधीच आवडली नाही, आरोही पुढे म्हणाली. मी नकळत विचारलं, कारण? तिने तुझ्या आवडत्या व्यक्तीला हिसकावलं म्हणून? ती नाक वाकडं करत हसली. नाही गं, तो काही मूर्खपणाचं कारण आहे. खरी गोष्ट अशी आहे की अर्जुन आणि प्रिया बालपणापासून एकमेकांच्या प्रेमात होते. पण लग्नाच्या दिवशी प्रियाने त्याला वेदीवर सोडून दिलं. पॅरिसला निघून गेली मॉडेलिंगच्या करिअरसाठी. आरोहीने मिश्रण मोल्डरमध्ये भरून वेगवेगळ्या आकाराचे कुकीज तयार केले. ते बेकिंग ट्रेवर ठेवून तिने ओव्हनमध्ये सरकवले. मी पुन्हा मासिकाकडे लक्ष दिलं. काही पाने उलटल्यावर मला प्रियाचं छायाचित्र दिसलं. तेवढ्यात माझ्या डोक्यात काहीतरी चमकलं. एक दृश्य कुठेतरी पाहिल्यासारखं, पण लगेच ते विरून गेलं. मी डोळे दाबून ठेवले, पण आठवण हातातून निसटून गेली. मासिकात तिच्या फोटोखाली लिहिलं होतं, सायरन, जिथे अर्धदेवाचा हृदय जिंकलं. तिचं सौंदर्य इतकं जबरदस्त होतं की देवतांनाही लाजवेल. तिचे तांबडे कुरळले केस प्रत्येक हालचालीला लयबंद नाचत होते. तिचे डोळे इतके परिपूर्ण की जणू शिल्पकाराने घडवले होते. ती अफाट सुंदर होती, पण आरोहीचं म्हणणं खरं, तिच्यात काहीतरी विषारी होतं. तिच्याकडून उमटणारी नकारात्मक छाया माझ्या मनाला अस्वस्थ करून गेली. मी मासिक बाजूला ठेवलं, पण तरीही माझ्या डोक्यात सतत अर्जुन आणि प्रियाचीच विचार मला फिरत होती. कुकीज तयार झाल्या. आरोहीचा आनंदी आवाज मला विचारातून बाहेर खेचून आणला. तिने गरम कुकीज थंड होऊ दिल्या आणि नंतर त्या पिकनिक बास्केटमध्ये भरल्या. स्वयंपाकघर आवरलं आणि यावेळी मीही तिची मदत केली. काही मिनिटातच आम्ही बंगल्याबाहेर पडलो. समुद्राच्या वाऱ्याने माझा चेहरा बरसून गेला. डोळे मिटून मी तो क्षण अंगावर घेतला. किनाऱ्यावर पोहोचल्यावर आरोहीने वाळूत कापड पसरलं. आम्ही दोघी बसलो. घरगुती कुकीज खात खात आम्ही क्षितिजावर मावळणारा सूर्य न्याहाळत होतो. आरोहीने तिच्या आयुष्याबद्दल अधिक सांगितलं. ती एका मोठ्या फुलाच्या दुकानात सहाय्यक म्हणून काम करत होती. त्याशिवाय एका बिझनेस इनमध्ये ऑन कॉल हाऊसकीपर होती. तिच्या मेहनतीवर आणि प्रामाणिक स्वभावावर मी भारावून गेले. किती वाईट की एका निकम्या माणसाने तिला फसवलं आणि कर्जात बुडवलं. तो माणूस माझ्यासमोर आला असता तर मी त्याच्या चेहऱ्यावर जोरदार घुसा मारला असता. सूर्यास्ताने आकाश रंगवलं आणि किनाऱ्यावर शांतता पसरली. आम्ही समाधानाने परत बंगल्याकडे निघालो. रात्र झाली. आरोही स्वयंपाक करत असताना तिचा फोन वाजला. तिने हात पुसले आणि कॉल घेतला. हॅलो. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय, खन्ना फॅमिलीने आपल्या सेवेसाठी बुकिंग केलं? कॉल संपताच ती उत्साहाने माझ्याकडे वळली. देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या. आपली कंपनी खन्ना हॉटेलला उद्या फुले पोहोचवणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मीही स्मित हास्य केलं. छान आहे, पण हा क्षण
नीट अनुभवून घे. त्या रात्री आम्ही जेवण करून लवकर झोपलो, कारण सकाळी तिला लवकर निघायचं होतं. मात्र मला झोप लागेना. डोक्यात सतत अर्जुन, प्रिया, खन्ना कुटुंब, त्या आगीची कहाणी सगळं फिरत राहिलं. अखेर मध्यरात्रीनंतर मी थोडा वेळ डोळा लागला. सकाळ झाली. मी डोळे उघडले तेव्हा वाटलं आरोही कामावर निघून गेली असेल. पण तिच्या खोलीत गेले तर ती तिथेच होती, बिछाण्यावर पडलेली, थरथरत. तिच्या कपाळावर घाम, डोळ्यात थकवा. जान्हवी, तिने कमकुवत आवाजात मला हाक दिली. माझ्याकडे एक विनंती आहे. आज तू माझ्या जागी जाशील का? मी आधीच बॉसला सांगितले. तिला मान्य आहे की तू माझ्याऐवजी जाशील.